चीनच्या मुखपत्रावर भारतामध्ये बंदी घालण्यात आलेली आहे। ग्लोबल टाइम्सवर बंदीचा निर्णय घेण्यात आलाय। ग्लोबल टाइम्सच्या एक्स अकाउंटवर बंदी घालण्यात आली आहे। ग्लोबल टाइम्सवर बंदीचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा आताची सर्वात मोठी बातमी आहे। चीनचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सच्या एक्स अकाउंटवर ही बंदी घालण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडे जाणार आहोत। उर्वशी, चीनच्या देखील एका बाजूला आता कुरघोडी सुरू झाल्याचं आपण बघतोय। आता एक सर्वात मोठी बातमी म्हणजे ती म्हणजे चीनच्या मुखपत्रावर भारतामध्ये बंदी घातलेली आहे। चीनने पाकिस्तानला मदत केलेली होती, त्यामुळे पाकिस्तानला मदत करणाऱ्या प्रत्येक देशाला भारत आता चांगलंच उत्तर देताना दिसतोय। नुसतं पाकिस्तानला मदतच नाही केली, भारताविरोधही खूप लिहिलेलं आणि चुकीच्या बातमी लिहिलेलं आणि त्याच संदर्भात जे आहे आता भारताने हे निर्णय घेतला आहे आणि त्यांचा जो ट्विटर अकाउंट आहे, जो एक्स पोस्टवर जो अकाउंट आहे, पाकिस्तानला घेऊन पाकिस्तानच्या समर्थनात पण बरोबरच कुठे ना कुठे भारताच्या विरोधात जे आहे एक्स ग्लोबल टाइम्सने खूप सगळ्या वेगळ्या जे आहे चुकीच्या अशा आर्टिकल्स लिहिलेल्या, चुकीच्या अशा बातमी लिहिलेल्या आणि त्या सगळ्यांच्या संदर्भात जे आहे हे पाऊल उचललं गेलं आहे। ऑब्व्हियसली आपण हे पण बघतो की कुठे ना कुठे बॅकड्रॉप जे आहे याचं ते म्हणजे भारत आणि पाकिस्तानमध्ये त्या संदर्भातच जेव्हा चुकीच्या बातमी कोण फिरवतो आणि ते पण खास करून भारताच्या विरोधात, तर भारत सरकारने आणि भारताच्या MIB डिपार्टमेंटने हे महत्त्वाचं पाऊल घेतलेलं आहे असं समजून येतं। नक्कीच उर्वशी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय चीनचं जे मुखपत्र होतं ग्लोबल टाइम्स याच्या एक्स अकाउंटवर बंदी घालण्यात आलेली आहे। ग्लोबल टाइम्सने भारताविरोधात अनेक चुकीच्या बातम्या दाखवलेल्या होत्या, चुकीचे पोस्ट केलेल्या होत्या, लेख प्रदर्शित केलेले होते आणि त्यानंतर आता भारताने ही कारवाई केलेली आहे। चीनचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सवर भारताने बंदी घातली आहे।